स्टेटमेंट होतं नाना पाटेकरांचं, ज्याच्यावर तुम्हाला भाष्य करावंसं वाटतं. जसे की नाना पाटेकर साहेबांची मी एक पोस्ट बघितलेली आहे आणि मीडियाची, की ज्याच्यामध्ये त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की जसं ॲलिमनी लीगल आहे तसंच दहेज पण लीगल व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये मी त्यांना एकच सांगते की नाना भाऊ, तुम्हाला जे महिला आहेत त्यांची व्यथा जे असते, एक महिला जे असते आपला पूर्ण घर परिवार सगळं सोडून आपला अस्तित्व लपवून एक पुरुषचे अस्तित्व निर्माण करतीये, आणि त्यानंतर जरी तो पुरुष तिला सोडतोय रोडवरती, 2 मुला बाळा झाले नंतर रोडवरती सोडतोय, तो महिला कुठे जाणार? एलिमनी नाही मागणार, आपला मेंटेनन्स नाही मागणार, आणि त्याच्यावरती तुम्ही भाष्य करताय की ते दहेज पण लीगल व्हायला पाहिजे. कशाला दहेज लीगल व्हायला पाहिजे? एक स्त्री जरी नाही असते तो एक पुरुषाचा निर्माण नहीं होता. इतना ही मैं बोलूंगी. स्टेटमेंट होतं नाना पाटेकरांचं, ज्याच्यावर तुम्हाला भाष्य करावंसं वाटतं. जसे की नाना पाटेकर साहेबांची मी एक पोस्ट बघितलेली आहे आणि मीडियाची, की ज्याच्यामध्ये त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की जसं ॲलिमनी लीगल आहे तसंच दहेज पण लीगल व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये मी त्यांना एकच सांगते की नाना भाऊ, तुम्हाला जे महिला आहेत त्यांची व्यथा जे असते, एक महिला जे असते आपला पूर्ण घर परिवार सगळं सोडून आपला अस्तित्व लपवून एक पुरुषचे अस्तित्व निर्माण करतीये, आणि त्यानंतर जरी तो पुरुष तिला सोडतोय रोडवरती, 2 मुला बाळा झाले नंतर रोडवरती सोडतोय, तो महिला कुठे जाणार? एलिमनी नाही मागणार, आपला मेंटेनन्स नाही मागणार, आणि त्याच्यावरती तुम्ही भाष्य करताय की ते दहेज पण लीगल व्हायला पाहिजे. कशाला दहेज लीगल व्हायला पाहिजे? एक स्त्री जरी नाही असते तो एक पुरुषाचा निर्माण नहीं होता. इतना ही मैं बोलूंगी.